जोरदार टाळ्या वाजून सर्वांनी. भूतो न भविष्यातील असं यश मिळालेलं आहे. आणि प्रत्येक पालकाला जो आनंद आहे तो आपल्याला ना मीटर ना किंवा किलो ना कुठंच मोजता येणार नाही. असा आनंद आहे ना ते गगनात मावत नाही. प्रत्येक पालक खूप खुश आहे तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे ना की विचारता सोय नाही. ती शब्दामध्ये ते व्यक्त करू शकत नाही. मी सगळ्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी एकदम शून्यातून एवढे मार्क मिळवले. सोपी गोष्ट नाही. वेळोवेळी सरांनी आम्हाला बोलवलं, पालकांना विचारलं तुमच्या काय अडचणी आहेत का, विद्यार्थी कुठं कमी पडतो का. परंतु आमची कमतरता बाजू अशी आहे की आमच्या कामामुळे आम्ही येऊ शकलो नाही, नेहमीच येऊ शकलो नाही. जास्तीत जास्त आम्ही ह्या 2-3 वर्षामध्ये 4-5 वेळेस आलो असतो. परंतु हे विद्यार्थी तुमच्या रूपानं रोज आम्हाला सांगत होते की सर असं म्हणले, सर तसं म्हणले. सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्ही प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्षपणे आम्हाला रोज भेटत होतात. हा जो प्रवास आहे ना हा सोपा नसून त्याचं कसं विद्यार्थी घडले हे तुम्हाला थोडक्यात सांगतो की हा विद्यार्थी आमचा जो आहे ना गुणाने नाही वाढला, फक्त मार्काने वाढला नाही, तर त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, सातत्यामध्ये, त्याच्या अभ्यासामध्ये नेहमी जो बदल घडत गेला ते मी अनुभवला. शिक्षक या नात्याने मला सगळ्या गोष्टी बदल झालेल्या नेहमी कळतात, जे की सामान्यपणे पालक एवढं लक्ष देऊ शकत नाही. हे मी शिक्षक या नात्याने मी स्वतः अनुभवलंय की कोणता बदल झाला. अगोदर शाळेमध्ये जेव्हा होता तेव्हा तो कसा अभ्यास करत होता आणि इथं क्लासमध्ये आल्याच्या नंतर कसा. शाळेमध्ये निवडच खराब अभ्यास होते असं नाही, परंतु जे बदल व्हायला पाहिजे होते ते इथं आल्याच्या नंतर झाले. आता गीते सरांनी निवड शिक्षक म्हणून इथं शिकवलं नाही, ओसवाल मॅडमनी शिक्षिका म्हणून इथं शिकवलं नाही, तर सगळे त्याच्यामध्ये जे बदल व्हायला पाहिजे त्या ठिकाणी लक्ष दिलं. हे जे विद्यार्थ्यांनी सांगितलं ना चुका जे सुधारल्या, ह्या थोडक्यामध्ये त्यांनी बरंच सांगून गेलं. आम्हाला जे सांगायचं होतं ते आर्यनने थोडक्यात सांगितलं की बाबा जी चुका होत्या त्या सुधारल्या. चुका सुधारल्या याचा अर्थ तुमचा गुणात्मक विकास न होता संपूर्ण सर्वांगीण विकास झालेला आहे. तर यासाठी सरांनी थोडा एन्जॉय व्हावा म्हणून कधी काही खेळ घेतले, कुठं फिरायला गेले, कधी बर्थडे घेतले. बर्थडे हा अभ्यासाचा भाग नसून त्याच्यामध्ये थोडासा चेंज व्हावा हा एक भाग आहे. आणि चेंज झाल्याच्या नंतर थोडा रिलॅक्स झाल्याच्या नंतर विद्यार्थी आणखी जोमानं अभ्यास करतो. ह्या सगळ्या गोष्टी करणं शिक्षकासाठी काय करावं लागते हे सगळं मला माहिती. आणि यामुळं मी ह्या गोष्टीची किंमत करतो. माझ्या मनानं ही किंमत त्या फीस पेक्षा कितीतरी पटीने जास्त. प्रत्येक पालकाने असा विचार जर केला तर मुलाच्या रूपानं प्रत्येक आई वडील स्वतःच बालपण जगत असतात. जेव्हा ते लहान होते तेव्हा ते 10वीला कसे मार्क मिळवले, कसा अभ्यास केला ते स्वतः आठवतात. जर ते 10वीला जास्त मार्क मिळवू शकले नाही तर त्यांना आणखी वाटते की आपल्या मुलांनी जास्त मार्क मिळवले पाहिजे. प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलांनी आपण जे केलं नाही ते करायला पाहिजे. तर मी जेव्हा 10वीला होतो, मी माझ्या अनुभवावरून प्रत्येक पालकाचं ओळखतो. मी जेव्हा 10वीला होतो तर माझी शाळा अनग्रँटेबल होती आणि तेव्हा ट्युशन लावणं म्हणजेच जो कच्चा विद्यार्थी त्याला सुधारणेसाठी ट्युशन लावलं जात आहे अशी रूढच होती. ज्याचं ट्युशन लावलं की त्याला कच्चा विद्यार्थी म्हणून ओळखलं जायचं. परंतु आताची परिस्थिती तशी नाही. आताची परिस्थिती ट्युशन येणं आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी जोड आहे. त्या शाळेमध्ये शिकवत नाहीत म्हणून ट्युशन नसतं. ज्या शाळेमध्ये जी अपूर्णता आहे ते या ठिकाणी पूर्ण होते. अनग्रँटेबल शाळेमध्ये सगळे शिक्षक आमच्यावर एवढी मेहनत घेतली की रात्री 9-9 वाजेपर्यंत आमचा अभ्यास घ्यायचा. परंतु आम्ही कसे होतो, आम्ही सरांची तळमळ जास्त ओळखू शकलो नाही.
आणि माझ्यासारखे जे विद्यार्थी होते, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये 2-3 गट पडतात. एकदमच कमी असणारे विद्यार्थी, मीडियम असणारे विद्यार्थी, हाय विद्यार्थी. मी मीडियम मध्ये होतो. मीडियम मध्ये आता जे गुणात्मक 82%, 90%, 92% होते ना, पूर्वी फक्त 7%चा पूर्ण त्या शाळेमधून पहिला येतात. अशा वेळेला मला अभिमानानं सांगा वाटतं की माझ्या मुलानं माझ्या पायावर पाय ठेवून माझ्या शाळेमध्ये मी 3रा नंबर होतो 60% घेऊन, आणि माझ्या मुलानं पण त्या शाळेमध्ये 2रा नंबर मिळवलाय. बरोबर ना साक्षी? का 3रा आहे? मला मालूम होता जास्त असंच असंच या माझ्या मुलासारखेच तुम्ही पण सगळे मुलं आहात, आणि तुम्ही सुद्धा चांगले मार्क मिळवले, आणि आपल्या आई वडिलांना अभिमानानं छाती फुगून सांगता येईल असे मार्क या ठिकाणी मिळवून तुम्ही असं अभिनंदनासाठी पात्र झालात. त्याबद्दल आणखी एकदा तुमचे अभिनंदन करते. खूप काही असं बोलायचंय, परंतु मर्यादा पडते. सगळ्यांना आपलं आपलं म्हणणं सांगायचं असते, आणि सरांनी खूप सांगितलं आता बस करा असं मध्येपर्यंत मी बोलणार नाही, आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझे जागा घेतो.